नमस्कार, नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत आहे। आज आपण पाहतोय जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या सध्या आता येऊ टेपला पाहायला मिळून येत आहेत। आज आम्ही खरं तर खेड तालुक्यातील काळूस पंचायत समितीच्या गाणामध्ये उभा आहे। माझ्यासोबत सध्या आता नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। खरं तर तुमच्या या काळूस समितीच्या गाणामधून कोण उभा आहे आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कोण उभा आहे? आत्ता पंचायत समिती गाण्याचे अधिकृत उमेदवार सय्यदभाई गुलाबभाई इनामदार आणि जिल्हा परिषदेसाठी ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दोघांना अधिकृतपणे अशी उमेदवारी दिली असे विनोद उर्फ पप्पू दादा टोपे। आता ह्या दोघांची कामं कशी बरं या भागात? अतिशय सक्षम आणि मॅच्युअरपणाने जी कामं होतात ही या दोघांनी अतिशय ताळीमेळीने खेळीने ही कामं करून घ्यायचा आत्तापर्यंत प्रयत्न केला आहे। आजवर पाहिलं की स्वतः खिशातून पदरमोडीने एवढ्या मोठ्या स्वरूपात निधी आणि एवढ्या मोठ्या स्वरूपात कोणच काम करू शकत नाही। त्याच्यामुळं सय्यदभाई आणि पप्पू दादा यांनी आत्ता जिवंत उदाहरण म्हणजे आमच्या इथं गावाच्या बाजूला हायवेच्या बायपासला एक प्रतिपंढरपूर म्हणून एक देवस्थान आहे, त्या ठिकाणी सय्यदभाईंनी एक देणगी स्वरूपात एक चांगली म्हणजे अविश्वसनीय निधी दिलेला आहे वैयक्तिक ह्याच्यातून। आणि पप्पूदादांनी पण मंदिराच्या कामासाठी जेवढं काही स्टील लागेल हे संपूर्ण देण्याचं कबूल करून आता त्या ठिकाणी काम पूर्तत्वास चाललं आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करणारी माणसं जर आपल्यासोबत आत्ता आहेत तर यांना कसल्याही प्रकारे भ्रष्टाचार करायची गरज नाही आहे। त्याच्यामुळे हे येत्या काळात आपल्या गटाला मोठ्या प्रमाणात विकास कामाचा निधी आणून संपूर्ण गट विकास करतील। तर तसं जर बघायला जर गेलं तर एक 2 दिवसापूर्वी खरं तर काल एक सोशल मीडियामध्ये बाईट फिरतोय जे सय्यदभाई आहेत, खरं तर त्यांच्या बाबतीमध्ये एक निगेटिव्ह असं एक विरोधकांकडून एक फेक नेरेटिव्हचा असा एक व्हिडिओ चालवला गेला आहे। त्या बाबतीत काय वाटतं बरं तुम्हाला? तुम्ही देखील वर्षानुवर्ष त्यांचं कामकाज पाहिलं आहे, काय वाटतं? आता सय्यदभाईंचं पाहिलं तर पहिला आपण इकडून जे छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की सय्यदभाईच्या तोंडातून आपसुक जय असा आवाज येतो। याचा अर्थ असा आहे की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मावळा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्या विचारधारेचा पक्ष आहे की अजितदादांनी फडणवीस साहेबांपुढं आणि एकनाथ शिंदे साहेबांपुढं पण सांगितलं आहे की मी फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेचा मी कार्यकर्ता आहे आणि मी ही विचारधारा सोडू शकत नाही। प्रत्येक जाती धर्माला न्याय देणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष आहे। त्याच्यामुळं सय्यदभाई आज आपल्या आमच्या गावामध्ये पुढच्या उमेदवारांनी सहली नेल्या, त्यांना जेवढा प्रतिसाद नाही भेटला त्याच्या तिप्पट चौपट जास्त पद्धतीने सय्यदभाईला आमच्या या ठिकाणी सहलीला पाठिंबा भेटला। महिला भावनिक झाल्या, ज्यांना बरं नेमकी एवढे भावनिक का झाल्या? काय काम आहे त्यांची या भागांमध्ये? सुखदुःखात सहभागी होतात का? काय यांची काम आहे त्या भागात? आता मला आठवतं आहे आम्ही संध्याकाळचा, आता मी कार्यकर्ता आहे पण आता संध्याकाळी आम्हाला पण लाईफस्टाईल आहे। आम्ही संध्याकाळचं क्रिकेट खेळायला ग्रामपंचायतपाशी जायचो, त्या ठिकाणी सय्यदभाईंचा प्रचार दौरा चालू होता आणि त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं की बाबा या ठिकाणी मुलं खेळतात आहे आणि यांना या ठिकाणी काहीतरी एक छोट्या छोट्या गोष्टीतून प्लॅटफॉर्म तयार व्हावा। भाईने लगेच दुसऱ्या दिवशी फोन केला आणि त्या ठिकाणी हायमास दिव्यांची सोय केली। त्याच्यानंतरून पाहिलं आमचं वाघमारे स्थळ तिकडं जाताना हायमास, इकडं मंदिराकडे जाताना हायमास, हे सगळं पदरमोड खर्चातून निधीतून कोणी करू शकतं आणि निधी आणणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही आहे। तसं जर बघायला गेलं तर सय्यदभाई प्रत्येक उत्सवात सहभागी होतात, मंदिरासाठी देणगी असेल किंवा सुखदुःखात जो दुःखामध्ये असेल त्यालासुद्धा एक मदतीचा हात पुढे देणारे खरं तर हे व्यक्तिमत्व आहे। काय वाटतं जे काही 7 तारखेला मतदान आहे त्या मतदानसुद्धा नागरिकांनी खरं तर मतदानाला जाताना कोणत्या गोष्टी लक्षात घेऊन मतदान केलं पाहिजे? आता मी सर्वांना आवाहन करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी लोकशाहीची शिकवलेली आहे या लोकशाहीला जर तुम्ही पुढचा उमेदवार काहीतरी जाती धर्म येऊन तेढ निर्माण करायचा प्रयत्न करत असेल, मला माहिती करणार नाही आहेत पण जर करत असेल तर ही कुठेतरी तुमच्या शाब्दिक चकमकीत तुम्ही लोकशाहीची हत्या करताय। मला सांगायचं त्यांना एवढंच आहे की लोकशाही मार्गाने हा माणूस त्याच्या पद्धतीने त्याच्या फ्लोमध्ये आहे आणि आता मतदार हा सुज्ञ झालेला आहे। तुम्ही लोकांपर्यंत गेलेच नाही तर लोक तुम्हाला ॲक्सेप्ट पण करणार नाही। आज सय्यदभाईंचं बघतो की मी घरी नसताना पण माझ्या घरी 3 वेळा येऊन लोकांशी घरच्यांशी भेट घेऊन गेलेत, आपुलकीने बोललेत। लोकांना काही पैशाचं घेणं देणं नसतं, आपुलकी जिव्हाळा हा महत्त्वाचा असतो। आणि आता येत्या काळात राजकीय वातावरण बघता आता दुर्दैवाने आता पुणे जिल्ह्याला तर खूप मोठा धक्काच लागलेला आहे।
आणि त्याच्यासोबत महाराष्ट्राला पण खूप मोठं आत्ता 28 जानेवारीला जे झालं याच्यात दादांची तर भावनिक साथ आहेच आहे. कारण की दादांनी जर सय्यदभाई आणि पप्पूदादा टोपे या दोघांना उमेदवारी दिली असेल तर नक्कीच यांच्यामध्ये सक्षमता आहे. आणि मी आता फिरतोय बघतोय की प्रत्येक गावामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या उमेदवारांचं जवळजवळ विजय तर निश्चित झालेलाच आहे, पण हा किती मतांनी विजय होतोय आता याच्याकडे बघायचं आहे. माझ्या अंदाजे प्रत्येक गावात दोघांना झालेल्या मतदानात 65 ते 70 या टक्क्या प्रमाणात मतदान होईल आणि हे प्रचंड साईड होईल. हा वन साईड. याच्यामध्ये हा पप्पूदादा तर अनुभवी उमेदवार आहे. पप्पूदादांनी आत्तापर्यंत प्रशासनावरती पण अण्णांसाठी हा, आणि त्याच्यात मी सांगू इच्छितो की आज कार्यसम्राट दिलीप अण्णा मोहिते पाटील प्रशासनावरती एवढी मोठी वचक आहे. सामान्य माणसासाठी कोणत्याही टायमाला म्हणजे थोडक्यात ऑन ड्युटी 24 तास असा असणारा नेता आहे. आत्तापर्यंत तालुक्यामध्ये असा कोणताच मायकालाल झालेला नाही आहे की रात्री 2:30 ते 3 वाजता फोन उचलून लोकांच्या समस्या सोडू शकतो किंवा लोकांना त्या ठिकाणी अडचणीत त्याच्यामुळं पप्पूदादा आणि सय्यदभाई हे आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या तालमीतलेच आहेत. त्याच्यामुळं येत्या काळात विकास कामाला काही तोटा पडेल असं आम्हाला वाटत नाही. आज अण्णांनी आमच्या शब्दावरती चांडोली गावामध्ये जवळजवळ 1.5 ते 2.25 कोटीचे विकास कामांचे निधी टाकलेत. त्यावेळेस तर पंचायत समिती सदस्य नव्हते, झेडपी नव्हते. आता तर आपल्याला हक्काचं नेतृत्व भेटतं आहे. त्याच्यामुळं पप्पूदादा आणि सय्यदभाई हे एकतर्फी निवडून येतील. आणि आत्ता पण तुम्ही सर्वे काढू शकता की 65 ते 70% मतदान प्रत्येक गावातून आणि हे प्रत्येक गावामधून पप्पूदादाला आणि सय्यदभाईला होणार आहे. अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या नव महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा. नव महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी, काळूस.